जय शिवराय मित्रांनो, मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातलामध्ये. आणि बऱ्याच महिन्यानंतर आपण पुन्हा ब्लॉग बनवतो आहे. आणि आजचा ब्लॉग आहे स्पेशल. सो एक असा ट्रेकिंगसाठी थरारक गड मानला जाणारा भैरवगड आहे. सो त्या गडाला आपण भेट देणार आहोत. आणि आपल्याला बराच लेट झाला, त्याच्यामुळे आपण आलेलो नालासोपाराला. आणि आपले 2 मित्र येत आहेत, विरारवरून चालले आहेत. सो त्यांना भेटूया आपण. आणि चला पाहूया पुढचा प्रवास. तर चला, हे बघा आपले 2 सगळे भाऊ भेटलेले आहेत. काय वाटतंय ना? अरे ते घातलं रे असं. तो चला मित्रांनो, फायनली आता आम्ही स्वामीनारायण मंदिराच्या इथे आलेलो. सो लेट झाला, त्याच्यामुळे सर्व ट्रॅकर्स लोक आपले मित्रमंडळी निघालेले आहेत. तर चला बघूया, बसमध्ये बसूया आणि पाहूया आपण सकाळी बेस विलेजला किती वाजेपर्यंत पोचूया आणि तिकडून आपला ट्रॅक चालू होईल. सो भेटूया लवकर. मित्रांनो बसलो आहे गाडीमध्ये आणि एक काय होतात चांगली सोय झाली आहे. नॉन एसी बोललेले, AC भेटले मस्त, खूप मस्त आहे. गरम पण खूप होते. तर चला हा बघा भाऊ आपला बसला आहे. कसं वाटतं? तर आता पेट्रोल वगैरे गाडीमध्ये फुल करतील आणि मग त्यानंतर आपण निघूया पुढच्या प्रवासाला. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मनोसा धाबा इथे. वाजल्यात आता 2:45. खूप लवकर आलो आहे. तर थोडा तिथे रेस्ट करतो, बघूया त्यानंतर नाश्ता वगैरे करूया आणि आपण आपल्या मेन प्रवासाला निघू. लिंबू मार कशी आहे टेस्ट सागर? हवं हर्षल या नाश्ता करायला. आता वाजलेत 4:45 झाले आहेत. तर शुभप्रभात मित्रांनो. फायनली आता आम्ही 5:30 वाजले आहेत आणि सर्व इथे एकत्र झालो आहेत. चला आता थोडे इंट्रॅक्शन वगैरे काय देतील, त्यानंतर आपण ट्रॅकसाठी निघूया. हेलो, मेरा नाम चेतन है, मैं आपका ट्रैक लीडर हूँ. मैं ट्रैक में टेल बनने वाला हूँ. ये ट्रैक लीड करने वाली है, श्रुति नाम है इसका. मैंने 20 आता आमचा ट्रॅक चालू झाला आहे. तर प्रॉपर 5:30 वाजता इंट्रॅक्शन वगैरे झालं. त्यानंतर आपण आता हा ट्रॅक चालू केला आहे. 10 मिनटं झाली आहेत आणि आता हालत पाहू शकता. बरोबर 5 ते 6 महिन्यानंतर पुन्हा हा पहिला ट्रॅक आहे. तर चला पाहूया पुढे, भेटूया आपण. आपण जो ट्रॅक करतो आहे तो सह्याद्री ट्रॅक ट्रॅव्हल्स या ग्रुपसोबत करतो आहे. तर पाहूया त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स. तर आता आपण पाहतोय धुक्यात हरवलेला आणि रौद्ररूप असणारा मोरोशीचा भैरवगड. आपण हा गड अरुंद वाटा, कातळात कोरलेल्या पायऱ्या यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इतिहासात हा गड खूप जुना मानला जातो. ह्या गडाची उंची साधारण 1000 ते 1523 मीटर इतकी आहे. महाराजांच्या काळात या गडाचा वापर वॉच टॉवर म्हणून टेहाळणीसाठी केला जायचा. सो मित्रांनो, आता आम्ही आलो आहे अर्ध्यावरती. घाम निघाला पूर्ण. सकाळची आंघोळ झाली. हे सगळे लवचिक हवेने पुढे जातात. हे बघा, यांचा वेट कमी आहे
हवे ने हिंदी में बोल रहे हाँ हिंदी में मराठी ब्लॉगर हिंदी नहीं आती आधी आधी आती मुझे So- मराठी आधी भी नहीं है आधी तो आती है चलो सो आता पुन्हा रेडी झालाय ट्रॅकसाठी. आता इकडनं आपल्याला तिकडे वरती जायचं बोलले कोण बाकी आता आर्मीचा झाला इकडे पटकन सरांनी हार्नेस क्लाइंबिंग करायची. त्याच्यानंतर बघूया फर्स्ट टाइम है. चालू है ले ली ये देखो ये लीडर आपका नाम क्या है? श्रुति श्रुति क्या? श्रुति या श्रुति दामोदर अरे क्या सरने सरनेम क्या है? सामेत धामेचा. गुजरातवरून आलेले आहे ट्रॅक. खूप लांब. मराठीला शिकवतो लवकरच. आता तिला मराठी लवकर शिकवतो आता ट्रॅकला. आमचा बघा सागरकडे क्लास घेणार आहे. घरी जाताना मराठीतच तर आपल्याला इथे पाहायला मिळालं हे भैरवनाथाचं मंदिर. आणि या भैरवनाथाच्या मंदिरावरून त्या गडाला भैरवगड असे बोलले जात असेल. तो चला सर्व हार्नेस वगैरे आपली गिअर लोडेड करून आपण इथे आहेत. थोडं फोटो वगैरे काढू. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम. जय श्रीराम. सो ह्या ते थांब मित्रांनो. आता आम्ही गिअर्स वगैरे सर्व लोडेड केलेले आहेत. फक्त एवढा काय पाऊस पडतोय आणि पावसाने थोडी साथ द्यावी तर आपल्याला मस्त त्या ब्लॉगाचं पूर्ण बघायला भेटेल. आणि थोडी मधीच अवघड तर आहे. बाकी सर्व मस्त पूर्ण जंगलातून मार्ग आहे. सावली वगैरे सर्व पाहू शकता तुम्ही. आणि हा पहा व्ह्यू. इथे सर्व पहिल्यांदा आलेत. हा बघा हा भाऊ केरलावरून आलाय आणि हा आपल्या इकडचाच पनवेलचा आहे. तुम्ही कुठून आलाय? प्रभादेवी मुंबईची पोरगी आहे. टनाटन बॉय. तो आपला नाशिकवरून आलाय आणि ही गुजरातवरून आहे. तुम्ही कुठून आलाय? शी हिला मराठी नाहीत पण आता बघूया. जाता आता थोडा मराठी शिकू आपण. आणि सर्व गुजरात पलटे. गर्मी कितनी है बाहर तर मित्रांनो सह्याद्रीची खरी परीक्षा तर आता आपली इथूनच चालू झालेली आहे. आणि या काथळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि ह्याचा इतिहास आपल्याला खूप मस्त मोटिवेट करतं. आणि आपण विचार करू शकतो आपण आता हे सर्व इक्विपमेंट घालून हा गड सर करतो आहे. परंतु त्या काळी मावळे या गडावरती कसे जात असतील. सो त्यांचा पराक्रम हा आठवून आपल्याला अजून खूप मोटिवेट भेटतो. आणि हा गड तर सर करण्यासाठी आपल्याला एक वेगळीच प्रेरणा भेटते. सो खूप काही आठवणी आपण इथून घेऊन जाणार आहोत. तोपर्यंत आधी हा गड सर करताना पाहूया आपल्याला किती अजून मेहनत करावी लागते. तर आपण जसं जसं पुढे जातो आहे वाट छोटी होत चालली आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला ही
सह्याद्रीची कणकर भिंत प्रत्येक पाऊल इथे आपल्याला सांभाळून टाकावं लागतं आहे. सो हाच भैरवगडचा मोठा थरारक अनुभव आहे. बघा इथे आपल्याला एक कोरडा असा टाका पाहायला मिळते. कसं वाटतंय भावा? फिलिंग ढगात. सो मित्रांनो, आपण हा पॅचवरती इथे जर वरती आलात इकडे चढून, तर हे आपले निवडुंगाची हे आहेत झाडं आहेत. आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. फेसचा जो आपला फेस आहे महाराजांचा, तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक सह्याद्रीमध्ये वसलेले हे छत्रपती शिवराय अजून आपल्याला प्रेरणा देतात, आपले श्रद्धास्थान. तर तो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खूप सुंदर आहे. या फायनली आता आम्ही वरती पोचलो आहे. आणि तिथे एक फ्रेंड आहे हर्षलची, तिने प्रोटेक इंटेक आहे. तर आपण पण वरती जाऊया. तर चला मित्रांनो, फायनली आम्ही मस्त खूप एन्जॉय केली आणि खूप भारी वाटला. जेवढा डिफिकल्ट वाटत होता तेवढा तर एवढा काय वाटला ना. इझिली आम्ही चढलो. फक्त एक थोडा पॅच होता, तो थोडा खूप डिफिकल्ट होता. बाकी एकदम ओके. आता आपल्याला खालती उतरायचं आहे रॅपलिंग करून आणि बघूया आता काय हालत होते. आणि इथे बघा आपल्याला एक इथे दुसरी पाण्याची टाकी लागते, एक खालती होती. आणि चला बघूया आता रॅपलिंगला काय हालत होते.
फक्त आपल्याला रसाच रिटर्न भेटतात, बाकी काहीच भेटत नाही. भात अनलिमिटेड आहे, चपाती अनलिमिटेड आहे, फक्त चिकनचे पीस. चिकनचे पीस नाही अनलिमिटेड आहे. चिकनचे पीस एकदाच जेव्हा आपल्याला कांदा, लिंबू आणि मिरची. पाहिजे तेवढं. तो चला, झालेलं जेवण वगैरे मस्त झालं आहे. गाडीची वाट बघतोय आणि हा आपला ट्रॅक लीडर होता. पण भाऊ रस्ता थोडा विसरलेला. ट्रेक लीडर. रस्ता विसरलो. ट्रेक लीडर. इथून 3 वाटा आहेत. तिकडे भाऊ फक्त थोडासा कन्फ्युज झाला. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभूराय. बाय बाय.